नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण सर्वात सुंदर दान या विषयावर बोलणार आहोत। दान हे एक पुण्यकृत्य आहे आणि गरजूंना मदत करण्याचा उत्तम मार्ग आहे। पण कोणतं दान सर्वात सुंदर आहे? या व्हिडिओ मध्ये आपण दानशूरतेचे विविध पैलू आणि कोणत्या प्रकारचे दान सर्वात जास्त प्रभाव टाकू शकते याबद्दल चर्चा करणार आहोत। तुम्हाला कधी अशा व्यक्तीची भेट झाली आहे ज्याने आपल्या जीवनात मोठा बदल घडवून आणला आहे? कदाचित त्यांनी तुम्हाला शिकण्याची संधी दिली, तुमच्या आरोग्यासाठी मदत केली किंवा तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरले असेल। अशा कृतींचा आपल्यावर कायमचा प्रभाव पडतो आणि त्यांना खरंच सर्वात सुंदर दान म्हटलं जाऊ शकतं। आज आपण अशाच दानशूरतेच्या गोष्टी आणि त्यांचा समाजावर होणारा प्रभाव याबद्दल जाणून घेणार आहोत। मग तुम्हीही तुमच्या जीवनात काय बदल घडवून आणू शकता आणि इतरांना कशी मदत करू शकता याचा विचार करा। त्यामुळे मित्रांनो, हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सर्वात सुंदर दान काय आहे हे जाणून घ्या। धन्यवाद। एका गावात कर्ण आणि रमण नावाचे दोन श्रीमंत शेजारी राहायचे। एके दिवशी कर्ण काही कामासाठी बाजारात जात असताना गावचा प्रमुख त्याला रस्त्यात भेटला आणि विचारले, काय हालचाल आहे कर्ण? आजकाल बाजारात फार कमी दिसता। ईश्वराची कृपा आहे, कामातून वेळच मिळत नाही, त्यामुळे बाजारात येण्याचा वेळ फार कमी मिळतो। बोला प्रमुखजी, काय काम आहे? आपल्या गावात एकही रुग्णालय नाहीये, त्यामुळे आम्ही सर्व गावकरी मिळून एक रुग्णालय बांधणार आहोत। हे तर फारच चांगलं काम आहे। प्रमुखजी सांगा, मी कशी मदत करू शकतो? कर्ण म्हणाला, तुम्ही तुमच्या मर्जीने जितकं शक्य आहे तितकं दान द्या। प्रमुखजीची गोष्ट ऐकून कर्णने आपल्या खिशातून 500 रुपयांचा नोट काढून प्रमुखजींना दिला आणि म्हणाला, प्रमुखजी, माझी फक्त एवढीच हैसियत आहे, असं म्हणून कर्ण तिथून निघून गेला। प्रमुख नाराज होऊन सरळ रमणच्या घरी गेला। आलात का प्रमुखजी? तुमचीच आठवण काढत होतो, रमण म्हणाला। कसा आहेस रमण? सगळं ठीक चाललं आहे ना? प्रमुखजी म्हणाले, ईश्वराची कृपा आहे प्रमुखजी, सगळं ठीक आहे। सांगा कसे आलात? तुम्ही ऐकलंच असेल की गावात एक रुग्णालय बांधलं जात आहे। प्रमुखजी म्हणाले, हो ऐकलं आहे आणि सर्व गावकरी मिळून मदत करत आहेत हे पण माहित आहे। त्यामुळे तुमच्या येण्यापूर्वीच मी 1 लाख रुपयांचा चेक तुमच्या नावाने तयार केला आहे। रमण म्हणाला, अरे वा, एक तुम्ही आहात आणि एक तुमचा शेजारी कर्ण माहित आहे त्याने रुग्णालयाला किती दान दिलंय? फक्त 500 रुपये? कधी समजणार नाही, इतका धनवान असून काय करतो आहे तो? असं म्हणत प्रमुखजी तिथून निघून गेले। वेळ असाच निघून गेला। एके दिवशी कर्ण आपल्या घरी पत्नी सोबत जेवत होता, तेव्हा गावातील एक व्यक्ती आला। काय झालं श्यामलाल चाचा, तुम्ही इतके घाबरलेले का आहात? कर्ण विचारतो। कर्ण, माझ्या पत्नीची तब्येत खूप खराब आहे, डॉक्टरने तिचा ऑपरेशन सांगितलं आहे आणि तुम्हाला माझी परिस्थिती माहित आहे। मी तुमच्याकडे मदत मागायला आलो आहे। श्यामलाल म्हणाला, चिंता करू नका श्यामलाल चाचा, ईश्वरावर विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल। कर्ण म्हणाला, मला 10,000 रुपयांची तातडीने गरज आहे कर्ण, आणि या गावात फक्त तुम्हीच आहात ज्याच्याकडून मी पैसे उधार मागू शकतो। श्यामलाल विनंती करतो, माझ्याकडे सध्या 500 रुपये आहेत श्यामलाल चाचा, पण मी तुम्हाला 2,000 रुपये देऊ शकतो। असं म्हणून कर्णने 2,000 रुपये श्यामलालला दिले। माझी तुमच्याकडे अशी अपेक्षा नव्हती कर्ण, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का की मी तुमचे पैसे परत करेन? श्यामलाल विचारतो, अशी काही गोष्ट नाहीये श्याम चाचा, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण माझ्याकडे सध्या फक्त 2,000 रुपयेच आहेत जे मी तुम्हाला देऊ शकतो। कर्ण म्हणाला, हे 2,000 रुपये पण ठेवा, मी बाकीचे पैसे कुठून तरी उभे करीन। श्यामलाल म्हणाला, धिक्कार आहे तुमच्यावर कर्ण, इतक्या संपत्तीनंतरही तुम्ही कोणाच्या मदतीला येऊ शकत नाही। श्यामलाल तिथून निघून गेला। श्यामलाल डोळ्यात पाणी घेऊन जात होता, तेव्हा प्रमुख त्याला भेटला। काय झालं श्यामलाल, तुमच्या डोळ्यात हे अश्रू का? सगळं ठीक आहे ना? प्रमुखजी विचारतात। आता काय सांगू प्रमुखजी, माझ्या पत्नीची तब्येत काही दिवसांपासून ठीक नाहीये। श्यामलाल म्हणतो, हो हे मला माहित आहे, काय झालं सांग? डॉक्टरने तिचं ऑपरेशन सांगितलं आहे। प्रमुखजी, मला सध्या 5,000 रुपयांची सक्त गरज आहे आणि तुम्हाला माझी परिस्थिती माहित आहे। मी मोठ्या अपेक्षेने कर्णकडे पैसे उधार मागायला गेलो होतो। श्यामलाल म्हणतो, परंतु त्याने तुम्हाला पैसे दिले नसतील आणि नेहमीप्रमाणे सांगितले असेल की त्याच्याकडे पैसे नाहीत। हो अगदी बरोबर, तुम्हाला कसं कळलं? श्यामलाल म्हणाला, कारण जो व्यक्ती रुग्णालयाच्या दानातही कंजूसी करतो त्याच्याबद्दल काय बोलायचं, तो पुण्याचं काम करायलाही घाबरतो। प्रमुखजी म्हणाले, प्रमुखजी तुम्हीच मला काही मदत करा। श्यामलाल विनवणी करतो, या गावात फक्त एकच व्यक्ती आहे जो तुझी मदत करू शकतो, रमण। तुला त्याच्याकडे लगेचच जावं लागेल। प्रमुखजी सांगतात,
प्रमुखजींचं बोलणं ऐकून श्यामलाल धावतच रमणच्या घरी गेला आणि त्याला आपली परिस्थिती सांगितली. अरे, तुझं त्या कंजूस कणकडे जाण्याची काय गरज होती? श्यामलाल चाचा, तू सरळ माझ्याकडे यायला हवं होतं, रमण म्हणाला. असं म्हणून त्याने श्यामलालला 10,000 रुपयांची रक्कम दिली. मला फक्त 5,000 रुपयांची आवश्यकता आहे, श्यामलाल म्हणाला. श्यामलाल चाचा, तुम्ही खूप गोळे आहात. ऑपरेशननंतर औषधांमध्येही खूप खर्च येतो. त्याचं काय? म्हणून हे 10,000 रुपये तुम्ही ठेवा, रमण म्हणाला. मी तुझे पैसे लवकरच परत करेन, श्यामलाल म्हणतो. श्यामलाल चाचा, हे पैसे तुम्हाला परत करण्याची काही गरज नाही. हे पैसे मी तुम्हाला माझ्या वडिलांप्रमाणे समजून दिले आहेत. आणि एक मुलाने आपल्या वडिलांवर केलेला उपकार नसून कर्तव्य असतं, रमण म्हणाला. श्यामलाल आनंदाने तिथून निघून गेला. इतक्यात रमण आपल्या गोदामात गेला. तिथे संपत धावत आला. हे काय रमण भाऊ, मी ऐकलं की तुम्ही श्यामलालला 10,000 रुपये दिलेत. तो गावभर तुमची स्तुती करत आहे. संपत म्हणाला. अच्छा, म्हणजे ही बातमी गावभर पसरलीये. त्या भिकाऱ्याला 10,000 रुपये देण्याची काय गरज होती? मी तर किती दिवसांपासून तुमच्याकडून 5,000 रुपये मागतोय, मला तर दिले नाहीत, संपत रागाने म्हणाला. संपत, मूर्खपणा बंद कर. तू दर महिन्याला तुझा पगार घेऊन जातोस. तुला आणखी पैसे हवे असतील तर मी कधी नकार दिलाय का? रमण म्हणाला. काही दिवसांनी गावात रुग्णालय तयार झालं. प्रमुखजींनी रमणला रुग्णालयाचं उद्घाटन करायला बोलावलं होतं. सगळे गावकरी रुग्णालयासमोर एकत्र जमले होते तेव्हा रमणची नजर कर्णवर पडली. अरे कर्ण, तूही रुग्णालय पाहायला आला आहेस? गर्दीत असा का उभा आहेस? रमण म्हणाला. कर्ण गर्दीतून बाहेर येऊन रमण समोर उभा राहिला. कर्ण, तू इथे का आलास? तुला असं वाटत असेल की रुग्णालयाचं उद्घाटन तुझ्याच हातून होईल? प्रमुखजी विचारतात. नाही प्रमुखजी, मला उद्घाटनाचं काही शौक नाही. मी फक्त एवढंच इच्छितो की गावात रुग्णालय लवकर सुरू होईल, जेणेकरून गावकऱ्यांना त्रास होणार नाही, कर्ण म्हणाला. हो हो, माहित आहे, म्हणूनच तू दानात फक्त 500 रुपये दिले होतेस, प्रमुखजी म्हणाले. प्रमुखजी, आता काय तयारी आहे? कर्ण विचारतो. डॉक्टरांची टीम येथे पोहोचणार आहे, प्रमुखजी म्हणाले. इतक्यात डॉक्टरांची टीम आली. रमण रिबन कापणार होता, पण अचानकच तो बेशुद्ध पडला. रमणला तातडीने त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि डॉक्टरांनी त्याची तपासणी सुरू केली. एका डॉक्टरने रूममधून बाहेर येऊन प्रमुखजींना सांगितलं, रमणचे कुटुंबीय कुठे आहेत? रमणचे कुटुंबीय अमेरिकामध्ये राहतात, डॉक्टर. रमण गावात फक्त त्याच्या साथीदार संपत सोबत राहतो, प्रमुखजी म्हणाले. वास्तविक, रमणची एक किडनी खराब झाली आहे. तातडीने किडनी ट्रान्सप्लांट न केल्यास त्याचा जीव जाऊ शकतो, डॉक्टर म्हणाले. चिंता करू नका डॉक्टर, आमच्या गावात रमणने खूप लोकांची मदत केली आहे. कोणीतरी नक्कीच किडनी देण्यासाठी तयार होईल, प्रमुखजी म्हणाले. आणि प्रमुखजी तिथून निघून गेले. प्रमुखजींनी गावातील प्रत्येक व्यक्तीकडे रमणसाठी किडनी मागितली, पण सर्वांनी किडनी देण्यास नकार दिला, फक्त एकाने सोडून. काही दिवसांनी रमण बरा झाला. प्रमुखजी रुग्णालयात रमणला भेटायला आले. ईश्वराचे लाख लाख धन्यवाद की तू बरा झालास, प्रमुखजी म्हणाले. प्रमुखजी, माझी एक किडनी खराब झाली होती. गावातील कोणीतरी मला किडनी दान दिली आहे. मी जाणून घ्यायचंय की हे काम माझा वफादार साथीदार संपत शिवाय आणखी कोण करू शकतं? रमण म्हणाला. नाही रमण, तुझा वफादार साथी संपत किडनीचा नाव ऐकताच पळून गेला. गावातील प्रत्येकाने तुला किडनी देण्यास नकार दिला, प्रमुखजी म्हणाले. तर मग तो कोण आहे ज्याने मला किडनी दिली? मी त्याचे आभार व्यक्त करू इच्छितो. जरी मी माझी सगळी संपत्ती त्याच्या पायांवर आणून ठेवली तरी मी त्याचे कर्ज चुकवू शकत नाही, रमण म्हणाला. त्याने सांगितलं आहे की तुला त्याचं नाव सांगू नये. आता तुला घरी जायला हवं, डॉक्टरांनी तुला सुट्टी दिली आहे, प्रमुखजी म्हणाले. रमण प्रमुखजींबरोबर रुग्णालयातून बाहेर आला तेव्हा एक कार येऊन थांबली. त्या कारमधून एक वकील बाहेर आला. माफ करा प्रमुखजी, मला यायला थोडा उशीर झाला, वकील म्हणाला. वकील साहेब, तर त्या महान व्यक्तीचं नाव सापडलं का? प्रमुखजी विचारतात. या फाईलमध्ये त्या व्यक्तीचं नाव आणि फोटो आहे, ज्याने रुग्णालयासाठी 2 कोटी रुपयांची जमीन विकत घेऊन दान केली आहे, वकील म्हणाला आणि तिथून निघून गेला. प्रमुखजींनी फाईल उघडली तेव्हा त्यात कर्णचा फोटो होता. हे सगळं काय चाललं आहे प्रमुखजी? रमण विचारतो. मी खूप दिवसांपासून हे शोधण्याचा प्रयत्न करत होतो की ज्या जमिनीवर हे रुग्णालय बांधलं गेलं आहे ती जमीन कोणी दान केली आहे. रमण, ही जमीन आपल्या गावातील कर्णने विकत घेऊन दान केली आहे, ज्याला सारा गाव कंजूस म्हणून ओळखतो, प्रमुखजी म्हणाले. मला विश्वास बसत नाही, रमण म्हणाला. मी सांगू इच्छित नव्हतो, पण आता तुला सांगतो, तुला किडनी देणारा कोणी दुसरा नाही तर कर्ण आहे.
प्रमुखजी म्हणाले. प्रमुखजींची गोष्ट ऐकून रमणच्या डोळ्यात पाणी आलं. मला कर्णकडे घेऊन चला प्रमुखजी, रमण म्हणाला. प्रमुखजी रमणला कर्णच्या घरी घेऊन गेले. रमण हात जोडून कर्णला म्हणाला, माझं माफ करा. पूर्ण विराम. मी तुम्हाला किती चुकीचं समजत होतो. तुम्ही मला का नाही सांगितलं की तुम्ही रुग्णालयासाठी 2 कोटी रुपयांची जमीन विकत घेऊन दान केली आहे आणि माझं जीवन वाचवण्यासाठी तुम्ही तुमची किडनी दान केली. कर्ण म्हणाला, दानाच्या बाबतीत असे म्हटले जाते की उजव्या हाताने केलेले दान डाव्या हातालाही कळता कामा नये. दान केवळ नाव कमावण्यासाठी नाही तर गरजूंना मदत करण्यासाठी केले पाहिजे. खरा दानी तोच जो आपल्या श्रीमंतीचा वापर इतरांचे जीवन सुधारण्यासाठी करतो. दया आणि करुणा ही खऱ्या श्रीमंतीची लक्षणे आहेत. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आमच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल. धन्यवाद.